कधी कधी काही गोष्टी आपल्याला नाविलाजाने कराव्या लागतात. मनात असो किंवा नसो, समोरची बाजू बघता आपल्या मनात आहे की नाही हे न करता जे समोर दिसतंय त्याला निस्तरण्याचा आपण प्रयत्न करतो. बघता बघता वर्षामागं वर्ष निघून जातात. हेही वर्ष निघून गेलं, मागे राहिल्या त्या फक्त आठवणी. देवाने माणसापेक्षा जास्त आठवणींना आयुष्य दिले. कळत न कळत आपल्या मनात नसताना आपल्या समोर अशी वेळ येते की आपलंच कोणीतरी आपल्या समोर आपलं मन सुन्न करण्यास भाग पडते. आपल्या हातून ते सर्व करून घेते, त्याचा आपण कधीच विचार देखील केलेला नसतो. आणि क्षणात सर्व काही स्वप्नासारखं वाटू लागतं. आपलाच आपल्यावर विश्वास बसत नाही की हे सगळं कधी आणि कसं झालं. कारण ती एक वेळ अशी असते, सर्वांना माहीत असते ही जी वेळ आहे ती परत येणार नाही. हा जो चेहरा आज आपण बघतोय, जो आपल्या हातात आहे, ज्याला समोर डोळ्याने आपण बघू शकतोय, हाताने स्पर्श करू शकतोय, तो यापुढे आपल्याला कधीच दिसणार नाही. आपण आज हात लावू शकतोय, आपले डोळे भरून आपल्या समोर आहे, तरी आपलेच आपल्याला गडबड गडबड करू लागतात. नाईविलाज तो क्षण निघून जातो, व्यक्ती आयुष्यातून निघून जाते, असं आठवण सुद्धा अंगावर अगदी काटेच यायला लागतात. एकेकाळी आपण तिच्यासाठी सर्व काही असतो, ती आपल्यासाठी सर्व काही असते. ती अचानक आपल्यातून अशी होत्याची नव्हती कशी होते, हा विचार सुद्धा ना मनाला एकदम असं रडण्यास सुद्धा भाग पाडतो आणि विचार करण्यास सुद्धा भाग पाडतो. नंतर पुढे त्याचं दुःख बाळगायला सुद्धा वेळ राहत नाही. पुढे असे प्रश्न उभे राहतात, अशा आव्हाने उभे राहतात. पुढचे मार्ग गेलं ते तर जातच, पण पुन्हा माणूस एका नव्या प्रश्नात अडकतं. आणि असा माणसाचा नाईलाज होतो की आठवण करायला किंवा आठवण साठवून ठेवायला सुद्धा लक्षात राहत नाही. समोरची बाजू बघता मन भरून रडता येत नाही, मन भरून कुणाला विचारता येत नाही. मनात लाखो प्रश्न असतात, खूप काही विचारायचं असते, पण आपल्याला ते कुणाला विचारता देखील येत नाही. अशी वेळ येते ना, ती बघताना असं वाटतं अशी वेळ ना कुणाच्याच आयुष्यात येऊ नये, आपल्याच काय कुणाच्याच. कारण प्रसंग काही काही असे इतके दुःख देऊन जातात ना की असं वाटतं क्षणात असं होत्याचं सगळं नाहीसं कसं झालं, असं होऊच कसं शकतं, देव इतका निष्ठुर असूच कसं शकते. खरं तर ना खूपच वाईट असतं, काही वेळच खूप वाईट असते.